नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आधुनिक शेतकरी या YouTube चॅनलवर। मी सुमिनाथ खांडेबराड। आपण आज टिश्यू कल्चर या तंत्रज्ञानाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तर या कंपनीचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांचा आपण परिचय आणि कंपनीचं नाव विचारून घेऊ। सांगा सर, तुमच्या कंपनीचं थोडंसं आम्हाला परिचय करून द्या। नमस्कार सर, नमस्कार शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। ॲग्रोवन वर्ल्डच्या टीमला पण माझा नमस्कार। माझं नाव पंडित लक्ष्मण कोंढारे, मी या कंपनीचा जनरल मॅनेजर आहे। राइज अँड शाइन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे। आदरणीय डॉक्टर भाग्यश्री पाटील मॅडम या फाउंडर डायरेक्टर आहेत। 2008 साली आपली कंपनी स्थापन झाली। छोट्याशा शेडमध्ये स्थापन केलेली कंपनी आज एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे। आशिया खंडामध्ये आपण सेकंड लार्जेस्ट आहे, तुम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं। आपण भारत आणि भारताबरोबर 45 देशामध्ये आपली टिश्यू कल्चरची रोपं विमानाने जातात आणि तिथले शेतकरी उत्तम त्याचं उत्पादन घेतात। आत्ताच रिसेंटली कोलंबियामध्ये जे एक्झिबिशन झालं त्याच्यामध्ये जगामध्ये आपला सेकंड नंबर आला। त्याचबरोबर आत्ताच हॉलंडला, जगातलं हॉलंडला एक एक्झिबिशन चालू आहे, तिथेही भारतातला पहिला आपल्या कंपनीचा स्टॉल हॉलंडला पहिल्यांदा लागलेला आहे। भारतामधल्या आणखी एकाही कंपनीचा हॉलंडला स्टॉल कधी लागला नाही, यावर्षी आपला स्टॉल तिकडे लागलेला आहे। आदरणीय मॅडम सध्या हॉलंडमध्ये आहेत, तिकडे गेलेले आहेत। आणि 2000 आता सांगितल्याप्रमाणे 2008 ला आपली कंपनी छोट्याशा ह्याच्यामध्ये स्थापन केली। आपण केळी ह्या पिकापासून सुरुवात केली होती। आज केळीमध्ये आपण 4 कोटी प्लांट आपण तयार करतो वर्षाला। याच्यामध्ये केळीमध्ये आपण अगदी सुरुवात केली होती G9, जिला ग्रँड 9 म्हणतात, ही व्हरायटी। त्याच्यानंतर रेड बनाना आहे, त्यानंतर इलाक्या आहे, नेंद्रन आहे, अमृत पाणी आहे, सुगंधम आहे। जवळजवळ 16-17 व्हरायटी आहे, पण त्याच्यामध्ये आपण मेजर फोकस करतो जी ग्रँड 9, जी वर्ल्ड वाईड सगळ्या जगामध्ये चालणारी जी व्हरायटी आहे, जात आहे, जिची किपिंग क्वालिटी सगळ्यात चांगली आहे। फिंगर लेंथ आपण बघू शकता, आपल्या जळगावच नाही तर पूर्ण भारतातले आणि भारतातल्या बाहेरचे इथिओपिया वगैरे या कंट्रीतले सुद्धा शेतकरी जे आहेत हे आपली रोपं त्यांना पाठवल्यानंतर हे पूर्ण एक्सपोर्ट निर्यातक्षम रोप क्वालिटी बनवतात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि आदरणीय मॅडमनी जी घडवलेली कंपनी, तर केळीमध्ये हे एवढ्या व्हरायटी शेतकरी काही साऊथमधल्या काही व्हरायटी ज्या आहेत त्या पॉप्युलर आहेत, त्या व्हरायटी ते स्वतःहून डिमांड करून मागवतात, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही 2 लाख 5 लाख प्लांट असे तेही बनवून देतो स्वतः हे करून। त्याचबरोबर हे केळी पिकाबद्दल झालं। केळीमध्ये आता तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की आमचा जळगावमध्ये आमचे चंद्रकांत चौधरी साहेब ते पण आहेत, चंद्रकांत चौधरी साहेब आहेत, ते या एरियातले त्या एरियातले इथले एरिया मॅनेजर आहेत। त्याचबरोबर आमचे नंदलाल वसईकर आहेत, ते टेक्निकल हेड आहेत, पूर्ण खानदेश वगैरे सर्व पाहतात। आणि अनिल कदम सर वगैरे आमची जी पूर्ण टीम आहे ते एकदम उत्कृष्ट काम करतात। आणि ह्या कारणामुळे आज जळगाव एरियामध्ये सुद्धा पूर्ण आपली निर्यातक्षम केळीची क्वालिटी बनवण्याचं आमची पूर्ण टीम काम करते। शेतकरी बांधव त्याच पद्धतीने चांगलं काम करतात, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन घडल्यामुळं चांगल्या उच्च प्रतीची केळी पाठवण्यामध्ये, कारण तुम्हाला सांगायला आणखी अभिमान वाटेल की गेले जगामध्ये भारत हा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर देश आहे, पण त्याचबरोबर आपण केळीच्या निर्यातीमध्ये आपण पहिल्या 20 मध्येही नंबर आपला भारताचा लागत नव्हता। पण 2013 साली आपल्या केळीचं निर्यात फक्त 21 कोटी होतं। आज तेच निर्यातची जी क्वांटिटी आहे ते मागच्या 2022 ला 219 कोटीचं निर्यात आपण केले आणि जगामध्ये आपला चांगला नंबर तर लागला। आणि त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला सांगायला आनंद आणि अभिमान वाटेल, सोलापूर जिल्ह्यातून एकट्या भारताच्या निर्यातीपैकी 51% वाटा फक्त सोलापूरचा आहे। राहिलेल्या 49% मध्ये वाटा हा पूर्ण भारताचा जळगाव वगैरे सर्व घातलाय। त्याचं कारण असं आहे, मी सांगू इच्छितो, कारण जळगावमधले आणखी शेतकरी खूप चांगलं करतात, पण आणखी त्यांनी पुढे जावं याच्यासाठी सांगतो। कारण सोलापूरचे जे शेतकरी आहेत ते पूर्ण ऊतीसंवर्धित रोपं आणि पूर्ण टेक्निकल फॉलो करतात, म्हणून त्यांचा माल हा पूर्ण निर्यातक्षम क्वालिटीचाच निघतो, हे त्यांचं एक वैशिष्ट्य। हे अशा पद्धतीने केळीचं जे कारभार आमचा आहे त्यामध्ये त्याचबरोबर आपण पाहू शकता हे लाल केळी रेड बनाना ह्या केळीचं वैशिष्ट्य आहे। आज दिल्ली मार्केटमध्ये या केळीचा रेट 300 रुपये किलो आहे, मुंबई मार्केटमध्ये याच केळीचा रेट 200 रुपये किलो आहे। आमच्या शेतकरी बांधवांना ह्या केळीची
ह्या केळीचा घड जरी लहान साईजचा पडत असेल, थोडासा उशिरा कालावधी जरी घेतलेला असेल, तरी सुद्धा या केळीची वैशिष्ट्य असं आहे, या केळीमध्ये प्रोटीन जास्त आहे, विटॅमिन जास्त आहे, आयर्न कंटेंट जास्त आहे, कॅल्शियम जास्त आहे. त्यामुळे वयोवृद्ध माणसं जी आपल्या घरामध्ये सगळीकडे आज भारतामध्ये जर बघितलं, जसं वय वाढत जातं, हाडं ठिसूळ होत जातात. हाडं ठिसूळ झाल्यानंतर त्या कंटिन्यू त्या वयोवृद्ध माणसांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं आणि त्यांना कंटिन्यू कॅल्शियमच्या वगैरे गोळ्या द्याव्या लागतात. जर ही केळी सलग 8 दिवस 2 टाइम जर एक केळ खाल्लं, तर त्या माणसाला कसलीही पेन किलरची गोळी सुद्धा खावी लागत नाही. ह्या केळीचं वैशिष्ट्य एवढं आरोग्यासाठी बरोबर, आरोग्यासाठी अगदी उत्तम असलेली ही केळी, म्हणून डॉक्टर सुद्धा, हाडांचे डॉक्टर पर्टिक्युलरली ही केळी रिकमेंड करायला लागलेली आहेत. म्हणजे साहजिकच शेतकऱ्यांनी या केळीची लागवड जर केली तर बाजारपेठेमध्ये याला मागणी असणार, प्रचंड मागणी असणारच. आणि त्यात पुन्हा यामध्ये प्रोटीन्स वगैरेची भरपूर मात्रा असल्या कारणाने ह्याला बाजारपेठही चांगली उपलब्ध होणार. बरोबर सर. आणि आपण बघतोयच आहे, तर त्यांच्याकडे ज्या केळीची क्वालिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं टिश्यू कल्चर नॅचरली ते त्यांना उगवण्याची कार्यक्षमता वाढवतात. त्यामुळे शेतकऱ्याचा तेही एक फार मोठा फायदा असा की मर रोग जो आहे बिलकुल याच्यामध्ये 99% येत नाही. आणि उत्पादनाची क्षमता, लागवडीचा खर्च आणि बाकीच्या समोर येणाऱ्या शेतकऱ्यांना रोगराईवरच्या अडचणी त्या या टिश्यू कल्चर मध्ये येण्याची संभावना 99% नाही. अच्छा, नाही. तर सर, आणखी या व्यतिरिक्त आपली जी कंपनी आहे ती आणखी कुठले थोडंसं केळीबद्दल आणखी थोडंसं इलेबोरेट करतो, 1 मिनिट. कारण असं आहे, जसं लाल केळीबद्दल तुम्हाला सांगितलं, त्याचप्रमाणे हे एलक्की व्हरायटी, जिला आपण सफेद वेलची म्हणतो किंवा वसईची केळी म्हणून प्रसिद्ध आहे ती केळी. वसई भागामध्ये, मुंबईच्या जवळ पालघर एरिया जे आहेत, तर त्यामुळं त्या भागामध्ये ती, कारण त्या केळीची साल जी आहे पातळ असते, खायला अतिशय गोड आहे, त्याच्यामध्येही कॅल्शियम, विटॅमिन, प्रोटीन्स कंटेंट्स खूप चांगला असल्यामुळं आजारी पेशंटला सुद्धा डॉक्टर हे केळी खाण्यासाठी स्वतःहून रिकमेंड केली जाते की पेशंटला ही केळी खायला द्या. नॉर्मली बऱ्याच लोकांचा असा समज असतो, जेव्हा केळी खाल्ल्यानंतर सर्दी होते. केळीनं सर्दी होत नाही, पर्टिक्युलरली हे केळीनंतर कधीच होत नाही, कारण हे आपले देशी वाण आहेत. एलक्की, रेड बनाना, हे सगळे अमृतपाणी, सुगंधम हे देशी वाण आहेत. त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर केलेलं आहे. ओके, पण रेड बनाना मध्ये आम्ही आणखी केळी बघितलेली नाही, काही हरकत नाही सर, तुम्ही बघितलेलं नाही, परंतु आता ऑलरेडी हा रेड बनानाचं जे वैशिष्ट्य आहे, याचा कलर फक्त बाहेरून असा गुलाबी कलर आहे, पण आतून जर तुम्ही सोडली तर ती केळी सफेदच आहे. त्यामुळे तुम्ही ते काही शंका आहे. फक्त या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, हे जे झाड तुम्ही जर बघितलं, तर ह्या झाडाची ओळख, हे नॉर्मल केळीचं जे रोप आहे ते नॉर्मली असं असतं, आणि याचं जे रोप आहे, या दोन्ही मधला डिफरन्स आपल्याला लगेच लागवडीच्या वेळेसच जाणून येईल. याचा कलर बरोबर बरोबर, त्याच्यामुळे इथं रेड हा याच्या पानावरती पण असा लालसर कलर राहतो, स्टेम वरती पण लालसर कलर राहतो आणि बाहेर पण लालसर कलर राहतो. शिवाय ही केळी वजनाने खूप जड आहेत, त्यामुळे केळीचा घड जरी छोटा असेल तरी सुद्धा या केळीचं वैशिष्ट्य असं आहे, या केळीचं वजन खूप भरतं. म्हणजे रोपामध्ये पण किमतीत फरक पडतो. हो नक्कीच सर, अगदी बरोबर बोललात की रोपामध्ये किमतीमध्ये फरक आहे. कारण या रोपाची किंमत जी आहे ते 25 रुपये आहे, आणि एलक्की हे जे आपण त्याचा पण रोपाची किंमत 25 रुपये आहे. अदरवाईज ह्या ग्रँड 9च्या ह्या रोपाची किंमत आहे हे मात्र 16 ते 17 रुपये आहे. परंतु जरी त्याची किंमत कमी असली, याची किंमत जरी जास्त असली, तरी साहजिकच शेतकऱ्याला जो मिळणारं उत्पन्न आहे ते कमी क्वांटिटी जरी मिळत असलं तर त्याचा रेट मात्र 3 पटीनं रेट मिळतो. त्या कारणामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा याच्यापेक्षा जास्त होतो. उदाहरणार्थ तुम्ही एकरामध्ये किती टनेज येऊ शकतो हे सांगू शकतो ना. कारण एकरामध्ये जर विचार केला तर ग्रँड 9चं जे टनेज आहे ते कमीत कमी 30 टनापासून ते 60 टनापर्यंत घेणारे आपले शेतकरी आहेत. 60 टनापर्यंत साहजिकच तुम्ही म्हणाल की 30 ते 60 मध्ये असं का बरं, तर त्याचं कारण आहे कारण तिथं साहजिकच शेतकरी जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस करत असतात, काही शेतकरी खत नाही घालत किंवा वेळच्या वेळेला त्याचं संगोपनामध्ये जर कुठं कमी पडले तर नक्कीच त्याचं उत्पादन कमी येतं. अन्यथा यावर्षीच आपण जळगावमध्ये सावद्याला, जिथं बनाना सिटी म्हटलं जातं, त्या ठिकाणी केळीची महाराष्ट्रातली पहिली केळी परिषद घेतली आणि त्या केळी परिषदेला 24 शेतकऱ्यांना आपण केळी रत्न अवॉर्ड दिले आणि ते सगळे शेतकरी 35 टनाच्या पुढचे होते. तर 24 शेतकऱ्यांना आपण महाराष्ट्रातल्या केळी रत्न अवॉर्ड आपल्या राजन शाईनने हा प्रोग्राम आयोजित केला होता आणि अतिशय उत्तम, त्याला पूर्ण सगळ्या पेपरला बातम्याही आल्या आणि शेतकऱ्यांना खरोखर कौतुक वाटलं. आणि आता त्याचा परिणाम एवढाच झाला की आज ते शेतकऱ्यांमध्ये आपल्यामध्ये स्पर्धा लागली की बाई याचं 35 टन आलं तर आपण पुढच्या वर्षी 60 टन घेणार, पहिला क्रमांक आपण घेणार. अशी हेल्दी कॉम्पिटिशन शेतकऱ्यामध्ये लागणं गरजेचं असतं आणि त्यावेळेसच नक्की आपल्या भारताच्या शेतीचा विकास होतो, उत्पन्न चांगलं येतं. आज निर्यातीमध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये भारतीय केळीला प्रचंड मागणी आहे.
आत्ताच दिल्लीमध्ये कार्यक्रम झाला फ्रेश इंडिया शो, 19 कंट्रीचे लोक होती, तिथेही माझं लेक्चर होतं. टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांनी हे पुढं अपग्रेडेशन टेक्नॉलॉजी हे सगळं घेणं गरजेचं आहे. जर आपण उत्तम पद्धतीनं टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन जर शेती केली तर नक्कीच शेती फायदेशीर ठरते. एवढंच नाही तर आपल्या शेतकरी बांधवांना कमीत कमी 6 लाख रुपयाचा नफा मिळतोय एकरी. सांगतोय तुम्हाला, माझ्याकडे कितीतरी सक्सेस स्टोरी आहे. एक मिनिट, हा बोला. सगळ्यात महत्वाचं सरांचं जे म्हणणं आहे ते मी आधी सांगू इच्छितो की शेतकऱ्याने जर आधुनिकतेची कास जर धरली तर शेतकरी नक्कीच नफ्यात येऊ शकतो, असं त्यांचं साधारणपणे पूर्ण म्हणणं आहे, सारांश. तर सर मला हे सांगा, हा जो केळी आहे आणि हा आहे, तर याच्यात एकरी टनेज मध्ये किती डिफरन्स येतो? एकरी टनेज मध्ये याचा जो गड आहे तो साधारणतः 25 ते 30 किलोचा येतो आणि त्याच्याच कंपॅरिझन मध्ये याचा जो गड आहे ते 15 ते 18 किलो, म्हणजे याच्या जवळजवळ अर्ध्यावरती ह्याची क्वांटिटी येते. साधारणतः 25 टनापर्यंत याचं टनेज मिळतं आपल्याला, 20 ते 25 टनापर्यंत. याचा मात्र 35 ते 60 टनापर्यंत जातो, म्हणजे ह्याच्या डबल क्वांटिटी याची मिळते. परंतु रेट मात्र मार्केटमध्ये याचा 3 पट असतो, 3 पट कमीत कमी राहतो. आणि एलके मध्ये तसंच आहे सर. एलके मध्ये त्याचं जे वजन सुद्धा ते त्या लाल केळी सारखंच त्याचंही वजन कमी असतं, परंतु त्याला रेट खूप चांगला आहे. मागच्या महिन्यामध्ये नवरात्रीच्या अगोदर या दोन्ही केळीचा रेड बनाना आणि एलकीचा रेट 110 आणि 100 रुपये गेला होता. आता कालचा रेट 65 रुपये किलोचा रेट सांगतोय तुम्हाला. डझन मध्ये जर पाहिलं तर मुंबईमध्ये मॉलमध्ये हीच केळी 150-200 रुपये डझन आहेत. एक डझनची जी पण आहे ते फक्त अर्धा किलो भरते. म्हणजे अशा पद्धतीनं हे केळीचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या केळीच्या व्हरायटीज बद्दल आता तुम्हाला सांगितलं. त्याच्यात सोबत तुम्ही थोडस मला टिश्यू कल्चर बद्दल सांगा की तुम्ही रोपे तयार कशी करता? खूप चांगला प्रश्न विचारला. कारण आपल्या शेतकरी बांधव ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये रोप लावत असतो तर खरंच रोप आपण टिश्यू कल्चर का लावायचं हा प्रश्न अगदी बरोबर तुम्ही बोलला. खरंच तो टिश्यू कल्चर आहे का हे सगळ्यात मोठा शेतकऱ्याकडे असणारा प्रश्न आहे. कारण की शेतकरी हा फसल्या जातो बऱ्याच वेळेस. टिश्यू कल्चरच्या नावावरती त्याला डुप्लिकेट टिश्यू कल्चर विकल्या जातात आणि होतं असं की नेमकी फळ खाण्याचा टाइम असतो आणि तो रोगराईने तो मात्र परेशान झालेला असतो. त्यासाठी आपण सरांकडून विचारून घेऊया की नेमकी टिश्यू कल्चरची तुम्ही जी बिजोई आहे म्हणजे सुरुवात जी आहे ती कशी करता आणि टिश्यू कल्चर हे ओळखावं कसं? बरोबर, अगदी सर सुंदर प्रश्न विचारला. याच्यामध्ये टिश्यू कल्चर म्हणजे मराठीमध्ये त्याला शब्द आहे ऊती संवर्धित रोपे. टिश्यू म्हणजे पेशी. त्याच्या झाडाच्या एका पेशीपासून आपण मिलियन्स ऑफ प्लांट्स आपण तयार करतो. आणि ते प्लांट्स तयार करण्यासाठी याचं पहिलं तर आपलं तुम्हाला सांगायला आवडेल की आपण आपलं ओरिजिनल जिनोसार जे आहे ते इस्रायलहून येतं. तिथून मदर क्लम्स आपल्याकडे येतात. त्याचं टिश्यू आपण इथं बनवतो कारण ते ऑलरेडी प्रूव्हन असतं. सरळ सरळ याची आई कुठली आहे? आई कुठली? इस्रायलची आहे. बघा, सरळ सरळ तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याची आई इस्रायलची आहे आणि आपण ते भारतामध्ये आणून त्याला आपण संगोपन करतोय. कारण तुकाराम महाराजांनी खूप वर्षापूर्वी सांगितलं होतं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्या कारणामुळं जर त्याचं बीजच चांगलं असेल तर नक्कीच ते पुढचं जे आहे ते शेतकरी बांधवांची कधीही होत नाही. आणि म्हणून आज आपली जी क्वालिटी त्यामुळे बनते तर ते जिनोसार आणल्यानंतर त्याच्यापासून आपण त्याच्या पूर्ण आपली कंपनी DBT सर्टिफाईड आहे, ISO 9001 2015 सर्टिफाईड आहे असल्यामुळं या सगळ्या ह्याची जी रोपं आहेत ते आपल्या त्या क्वालिटीची बनतात. शिवाय मेजरचे जे 4 व्हायरस आहेत याच्यामधले जे सगळ्यात डेंजरस व्हायरस आहेत BBTV, बनाना बंची टॉप व्हायरस, CME वगैरे हे सर्व व्हायरस फ्री रोपं हे असतात. पूर्णपणे रोगमुक्त रोपं आपण शेतकऱ्यांना देतो कारण व्हायरस तिथं डिटेक्ट होतो. जसं आपण जर बघितलं असेल तर उदाहरण म्हणून सांगतो की कॅन्सर आज भारतामध्ये 50% लोकांमध्ये कॅन्सर पसरत आहे. पण कॅन्सर कुणाला आहे हे कुणालाही कळत नाही. जोपर्यंत तो माणूस त्या मशीनवर जाऊन झोपत नाही, एका सेकंदामध्ये मशीन डिटेक्ट करते या माणसाला कॅन्सर आहे. कुठला आहे तो पुढचा पार्ट असेल. परंतु तशा प्रकारे आपल्या मशीन तिकडं ऑलरेडी म्हणजे तुम्ही लॅबमध्ये टेस्ट होतं. गव्हर्नमेंटची लॅब आहे तिथं जाऊन टेस्ट होतात सॅम्पल सगळे आणि त्या सॅम्पल चेक केले जातात. त्या सॅम्पल मध्ये पूर्ण हे जर चुकून कुठेही काही डाऊट जरी आला तर ते एंटायर लॉट डिस्ट्रॉय केला जातो. रोपे कुठे बनवता? पुण्याला. आपली लॅबोरेटरी जी आहे ते पुण्याच्या जवळ थेऊर म्हणून आहे, जे अष्टविनायकाचं गणपतीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 450 एकर आपली जमीन आहे. आशिया खंडामधली सेकंड लार्जेस्ट लॅबोरेटरी आपली आहे. टोटल 4 लॅबोरेटरी आपल्या आहेत. तिथं बघितलं असेल तुम्ही की आपल्यामध्ये जे आहे ते पूर्ण 2,80,000 स्क्वेअर फीटची आपली लॅब आहे. टोटल 4 लॅब आहेत. त्याच्यामधले 3 लॅब आपण पूर्ण केळीसाठी वापरतो आणि 1 लॅब आपली फ्लोरिकल्चरचे जे आपले प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी वापरतो. आणि केळीच्याच बरोबर आपण फळपिकामध्ये जर पाहिलं तर स्ट्रॉबेरी
रोपच्या पण आपल्याकडे जवळजवळ 6 आपण व्हरायटी आहेत. त्याबद्दल नक्कीच वेगळे व्हिडिओ घेऊ. बरोबर. आणि आपण आता सध्या तरी आम्हाला छोटेसे माझे काही क्युरीज आहेत नक्की सर. की सामान्य शेतकरी जो आहे त्याला टिश्यू कल्चर आणि सामान्य रोप याच्यामध्ये जर डिफरन्स ओळखायचा असेल तर तो ओळखता येऊ शकतो का? 100% सर, अगदी बरोबर प्रश्न विचारला. पहिला तर डिफरन्स जो ओळखायचा आहे की हे रोप जे आहे हे ग्रँड 9चं आहे का नाही हे ओळखण्यासाठी या पानावरती व्हरायटल कॅरेक्टर असे लाल कलरचे डाग दिसतात. हे डाग दिसणं म्हणजे G9चं ओरिजिनल कॅरेक्टर आहे. हे 100% G9चं रोप आहे हे त्या शेतकऱ्यांनी निश्चिंतपणे समजायचं आणि निवांत राहायचं. कधी कधी आम्हाला शेतकरी बांधवांचे फोन येतात, सर पानावरती काहीतरी डाग पडले, काय झालं की काय? तर असं काय झालं नाही, आम्हाला त्यांना सांगावं लागतं, बाबा रे ते ओरिजिनल G9चं कॅरेक्टरिस्टिक आहे. ते पहिल्याच पानावरती येतं पहिल्या सुरुवातीला, नंतर पानं पूर्ण नॉर्मल पानं निघतात सगळे, परंतु हे व्हरायटल कॅरेक्टर असतं त्यामुळे हे ओरिजिनल ओळख आहे. बरोबर आहे. जसं आपण बाहेरच्या देशात जर गेलं तर भारतीय कसे लगेच आपल्या चेहऱ्यानेच ओळखायला येतो, हा आपला इंडियन आहे, तसंही त्याची ओळख आहे. शिवाय हे रोपाचं बघा आपण पाहू शकता, हे रूट सिस्टीम जे आहे ते पूर्ण वेल डेव्हलप्ड रूट सिस्टीम. शिवाय आपण ह्या रोपासाठी जो मीडिया वापरतो हा सुद्धा इम्पोर्टेड मीडिया आहे. मीडिया म्हणजे त्याचं आपल्याला माती आपल्या भाषेमध्ये म्हणलं तर माती, बरोबर ना? पण आपण माती वापरत नाही, कारण माती जी आहे, जर आपण आपल्या मातीला म्हणजे आपण माती का वापरत नाही त्याचं कारण सांगतो. कारण माती जमीन ही आपण काळी आई म्हणतो. काळी आई जी आहे तर ती आपली आई आहे, आपली जन्मदानार आई आहे आणि ती काळी आई आहे. आपण काळी आईची वर्षातून पूजा करत राहतो नेहमी 2 वर्ष, कारण ती आपल्याला अन्न पुरवते. तर ती जर आपण ती मीडिया ह्याच्यामध्ये माती जर टाकलं आणि हे शेतकऱ्याला विकलं तर आपण आपल्या आईला विकल्यासारखं आहे, जे आपल्याला मान्य नाही. म्हणून आमच्या आदरणीय मॅडम जे आहे डॉक्टर भाग्यश्री पाटील मॅडम, तर हा पिटमॉस म्हणून मीडिया येतो, याच्यामध्ये पूर्ण न्यूट्रिएंट एनरिच मीडिया असतो, याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड पासून सगळं. या मीडियामध्ये एकदा रोप लावलं 100% शेतकऱ्याला जाईपर्यंत त्याचा सगळा अन्न पुरवठा त्याच्यामध्ये दिलेला असतो. आणि सुरुवातीच्या ड्रिचिंग वगैरे सगळं काही नाही, काही द्यावं लागत नाही. ह्या मीडियामध्ये फक्त रोप लावलं, हे रोप 100% डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतात त्यांनी उचलायचं आणि फील्ड मध्ये लावायचं आणि उत्तम पद्धतीनं हे रोप वाढणार. तुमच्या कंपनीतर्फे जसं की आपण रोप लागवड केलं त्याच्यानंतर पण तुम्ही शेवटपर्यंत माल निघेपर्यंत मदत करता? सर अगदी बरोबर प्रश्न विचारला, कारण आज शेतकरी इथंच मोठा चुकतो. कारण काय होतं, रोप चांगलं गेलेलं असतं पण पुढच्या प्रॅक्टिसेस मध्ये जरी थोडा, कारण शेवटी हे लहान बाळ आहे, टिश्यू कल्चरचं आहे, काचेच्या बॉटल मधून स्लोली वर्षभर लॅबमध्ये हे रोप तयार होण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये 1 वर्ष लागतं. आणि 1 वर्ष लॅबोरेटरीमध्ये पूर्ण हार्डनिंग झालेलं हे रोप जेव्हा शेतकऱ्याच्या शेतावर येतं, शेतकऱ्याच्या शेतावर लावल्याबरोबर 6व्या महिन्यामध्ये ह्याला फ्लॉवरिंग येतं. मग बघा, म्हणजे जे रोप तयार होण्यासाठी 1 वर्ष अगोदर, म्हणजे या वर्षीची जी रोपं येतात शेतकऱ्याकडे त्याची 1 वर्ष अगोदर लॅबमध्ये तयारी चालू असते. तर एवढी सगळी तयारी ज्यावेळेस होऊन जेव्हा रोप येतं शेतकऱ्या शेतावर लावल्याबरोबर जर वेल मॅनेजमेंट केली तर 6व्या महिन्यामध्ये गड बाहेर पडतात आणि 9व्या महिन्यामध्ये माल कटिंग होतो, 10 महिन्यामध्ये पहिला प्लॉट फिनिश होतो. पिकाच्या बाबतीत थोडस शॉर्टली असं सांगा की लागवड ते क्षमता म्हणजे आपण जसं सोंगणी म्हणतो त्यात हार्वेस्टिंग म्हणतो, प्रत्येकाच्या भाषेत वेगवेगळ्या, कुणी कापणी म्हणतात. तर ह्याला साधारणतः किती दिवस लागतात, म्हणजे किती दिवसात माल तयार होतो लागवडीपासून? साधारणतः लागवडीपासून 6 महिन्यामध्ये घड बाहेर पडतो आणि साधारणतः 9 महिन्यामध्ये माल हार्वेस्टिंग चालू होतो. 10 महिन्यामध्ये पूर्ण प्लॉट पहिलं क्रॉप फिनिश होतं. परंतु एकदा लागवड केल्यानंतर एकच पीक नाही घ्यायचं आम्ही शेतकऱ्यांनाही सांगतो, कारण याच्यामध्ये आपण खोडवा घेऊ शकतो. तर खोडवा म्हणजे काय की पहिलं पीक संपत आल्यानंतर घड बाहेर पडले त्याच वेळेस आपण दुसरं जे खालून फुटून येणारं जे सकर आहे त्याला आपण सकर म्हणतो, किंवा त्याला त्याची डॉटर सकर म्हणतो. डॉटर म्हणजे त्याची मुलगी आहे. म्हणजे साधारणतः मुलगी का म्हटलं जातं, कारण केळीला फिमेल कॅटेगरीमध्ये समजलं जातं, कारण याची डिलिव्हरी होते 6 महिन्यानंतर, डिलिव्हरी होते 9 महिन्यामध्ये याची हार्वेस्टिंग होते, म्हणून त्याला फिमेल कॅटेगरीमध्ये म्हटलं जातं. आणि त्या कारणामुळे ते जे आहे की त्याची जी मुलगी आहे तिची डॉटरची पूर्ण मग पुढच्या वेळेस तर सेकंड क्रॉप जे आहे ते त्याची डॉटर देते. लक्षात, म्हणून ते खोडवा घेऊ शकतो. खोडवा म्हणजे 2 वेळेस असतो, 2-3 ऍक्च्युली 2 खोडवे आणि 1 मुख्य पीक, असे 3 पिकं आपण कमीत कमी आरामात घेऊ शकतो. म्हणजे 6 महिने म्हणजे 6 × 1 = 6, 6 × 2 = 12 आणि सायंत्रिक 18 महिने आपण हे पीक आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर साधारणतः 24 ते 25 महिन्यामध्ये तुमची 3 पिकं शेतकऱ्याच्या शेतामध्ये निघून जातात एकदा लागवड केल्या. याच्यामध्ये अशा काही व्हरायटीज आहेत का ज्या की लॉंग टर्म चालतात आणि शॉर्ट टर्म पण चालतात? म्हणजे काही 6 महिन्याच्या अगोदर 5 महिन्यात हार्वेस्टला येतात? नाही, सगळ्यात कमीची व्हरायटी ही G9च आहे. ही सगळ्यात कमी 6 महिन्यामध्ये येते. बाकीच्या व्हरायटी मग थोड्या लॉंग ड्युरेशनच्या आहेत, कारण ते आपल्या देशी व्हरायटी आहेत, कारण ते थोडासा पिरियड जास्त घेतात, कारण त्यांची उंची जास्त होते, त्याची हाईट पण वाढते,
त्या कारणामुळं आणि त्यांचा गड यायला सुद्धा तेवढा 1 महिना 2 महिन्याचा कालावधी थोडासा जास्त लागतो, एवढाच फरक आहे. सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, कारण की कस्टमरही वाट बघत होते. आपण एक्सपो मध्ये आलेलो आहोत, त्यामुळे नक्कीच त्यांनाही वेळ देणं फार जड गरजेचं आहे. जातं. तर सर तुम्ही हे सांगाल की जर तुमचे रोप जर ऑर्डर करायचे असतील, बुक करायचे असतील, तर त्यासाठी नेमकी कोणती सिस्टम आहे? अगदी चांगला प्रश्न विचारला. कारण जर ऑर्डर करायची असेल तर आपली वेबसाईट आहे. आपल्या वेबसाईटवर जरी तुम्ही गेला तर तिथं सगळे नंबर अवेलेबल आहेत, तिथं मेल आयडी आहे आणि तिथल्या कुठल्याही नंबरवर कॉल केला तर आमचा कॉल सेंटरला नंबर जातो. ताबडतोब आमचा एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कॉल करतो आणि प्रत्येक एरियामध्ये आमचे एरिया मॅनेजर आहेत, त्यांचेही नंबर आहेत, ह्या लिपलेटवरती केलेले छापलेले असतात. त्या नंबरवर जरी कॉल केला तर ताबडतोब त्याची बुकिंग होते आणि शेतकऱ्याच्या बांधावरती आपण रोपं पाठवून देतो. त्यांना कुठेही जाण्याची गरज लागत नाही. पैसे सुद्धा ट्रान्सफर करण्याची, कंपनीच्या डायरेक्ट अकाउंटला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर तो करू शकतो. त्यामुळे त्याची कुठेही फसवेगिरी होण्याचा प्रश्न नाही. कुठल्या एक्झिक्युटिव्हकडे सुद्धा आमचे कुठलाही एक्झिक्युटिव्ह पेमेंट सुद्धा कॅश घेतली जात नाही. डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटला पेमेंट जातं आणि शेतकऱ्यांना रोपं त्यांच्या बांधावर पोहोचवतात, सांगितलेल्या तारखेला पोहोचवतात. धन्यवाद सर, तुम्ही एवढ्या धावपळीमध्ये आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपला चॅनल आधुनिक शेतकरी या चॅनल तर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर. आता त्या थांबा ना.